अकोले तालुक्यातील कळस येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। काल सिन्नर आणि अकोले तालुक्यातील 2 तरुण कळस येथे प्रवरा नदीपात्रात आंघोळ करत असताना बुडाले होते। त्यांच्या शोधकार्यासाठी मुंबई येथून शोधकार्य करणारे पथक बोलवण्यात आले होते। या पथकात एकूण 4 जण आणि सुगाव येथील एक स्थानिक तरुण सहभागी झाला होता। परंतु हे शोधकार्य सुरू असताना अचानक शोधकार्य करणारी बोटच बुडाल्याने हे 5 जण नदीपात्रात बुडाले। त्यातील 3 जणांना वाचवण्यात यश आले होते आणि 2 जण बेपत्ता झाले होते। त्यांना 3 जणांना पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला असून एकाला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे। त्याची प्रकृती नाजूक असल्याचे कळते। म्हणजे कळस येथील दुर्घटनेत एकूण 4 जणांना आपला प्राण गमावावा लागला आहे, तर शोध पथकातील 2 जण अद्याप बेपत्ता आहेत। आज सकाळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि सूचना केल्या। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे।